देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केलाय 2019 मध्ये जी निवडणूक झाली त्याच्या आधीच उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची हातमिळवणी केली होती. तर ते असे देखील म्हणतात की बंद दारावरती चर्चा झाली होती, ती मुख्यमंत्री पदासाठी नाही तर उपमुख्यमंत्री पदासाठी झाली होती. अमित शहा देखील बोलले की असं काय ठरलं नाही. अमित शहा काय बोलतात, देवेंद्र फडणवीस काय बोलत आहेत, आता तुम्ही हे किती वेळा विचारणार. त्याला एक मोठा काळ उलटून गेलेला आहे. जर दिलेला शब्द पाळला असता अमित शहाने, तर मला असं वाटतं ही पुढली सगळी घडामोडी आहेत त्या घडल्या नसत्या 2019ला. आणि देवेंद्र फडणवीस जे बोलत आहेत त्यांनी हॉटेल ब्ल्यू सीमध्ये जी पत्रकार परिषद अमित शहांच्या उपस्थितीत झाली त्यात त्यांचं जे सुरुवातीचं निवेदन आहे ब्ल्यू सीमधलं ते त्या अजूनही यूट्यूबवरती किंवा अन्य माध्यमावरती उपलब्ध आहे. त्यात त्यांनी आपण काय बोललो होतो भारतीय जनता पक्षाच्या किंवा युतीच्या वतीनं ते स्वतःच केलेलं निवेदन स्वतः ऐकावं. म्हणजे हे किती खोटं बोलत आहेत हे त्यांना स्वतःला कळेल. 2019चं सोडून द्या, आम्ही पवारांबरोबर किंवा पवारसाहेबांबरोबर काही चर्चा केली असं म्हणता आधीच. मग 2014ला काय झालं होतं ह्याचं उत्तर द्यावं. 2019 सोडून द्या, 2014 साली काय झालं होतं की ज्याच्यामुळे भारतीय जनता पक्षानं आमच्याशी युती तोडली. तेव्हाही अमित शहाच होते, तेव्हाही देवेंद्र फडणवीस होते आणि तेव्हाही तुमचे ते कोणीतरी ओम माथुर होते. इथे का तोडली 2019 नंतर बघू. 2014ला हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतरची पहिली निवडणूक होती. महाराष्ट्र दुःखात होता, तरी तुम्ही शिवसेना प्रमुख नाहीत या आनंदात तुम्ही ज्या निवडणुका लढवल्यात ते काय होतं. तेव्हा तर शरद पवार साहेब नव्हते ना, तर तेव्हा काँग्रेस नव्हती आमच्याबरोबर, आम्ही तुमच्याबरोबरच होतो. देवेंद्र फडणवीस, मी यांना परत सांगतो, त्यांना विजयाचा हँगओव्हर झाला आहे किंवा त्यांना विजयाचं डिप्रेशन आलं आहे. लोकांना पराभवाचं डिप्रेशन येतं, ह्या लोकांना विजयाचं डिप्रेशन आलं आहे आणि हे डिप्रेशन एवढा जाईल असं मला वाटत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.